यांच्या सांगता प्रचाराच्या निमित्तानं जमलेले सन्माननीय व्यासपीठ, खेडेपाड्यातून इतक्या उत्साहानं माझ्या राजकीय जीवनात गाड्या लावून पैसे वाटून आणले असतात, इतक्या स्फूर्त उत्साहानं पहिला मी हे उत्साह पाहतोय. असे सर्व मायबाप जनता अनेक वक्ते झालेत. 11चा कार्यक्रम तात्या 2:15 वाजले. 2 मिनिटांना 1च मिनिट घेतो. प्रथमतः माझ्या गावातील देव लोकनेते तुमच्या आमच्या सदादयाचं स्थान स्वर्गीय मुंडे साहेब यांना मानवंदना करतो. सर्व महापुरुषांना मानवंदना करतो. बंधूंनो, 20 तारखेला आपल्याला या माजलगाव मतदारसंघाचा आमदार कोण करायचा निर्णय घ्यायचा आहे. तात्या, मी 3 दिवसापासून तुमच्या कामाला लागलोय. मी सर्व मतदारसंघाचा अभ्यास केला आणि अंतिम निर्णय घेतला की बांधवांनो, जख्म भोग गहरा है, अभी तक भरा नहीं. 20 तारखेला कुकरचं मलम लावून हे जखम भरा. तुम्हाला सबसे वाले को इशारा काढली. जख्म गाव गहरा आहे आणि 20 तारखेला सर्वांनी आपले मत कुकरमध्ये भरून ते परळी मार्गे मुंबईला पाठवायचंय. मायबाप जनतेच्या वतीनं आता तुम्हाला एकच विनंती करतोय. मी कसा आहे काय दारू तालुक्यातील कोणत्या व्यक्तीला सांगायचं नाही. माझं संपूर्ण आयुष्य भारतीय जनता पार्टीमध्ये गेलंय आणि उद्याचा श्वास अशापर्यंत त्यांच्या सोबतच जाणार आहे. आणि म्हणून की तुम्ही आमदार झाल्यानंतर शिवाजी मुंडेला विसरला तरी मी राग मानणार नाही. फक्त माझ्या दैवताला विसरू नका एवढीच. आणि मतदारांकडे हात जोडून विनंती करतो की आपण सर्व शेतकरी आहोत, चुकीचे दिवस आहेत. कळमोड रास भरली, अगदी रास आपल्या घरात मावत नाही एवढे, पण शेवटचे 2 दिवस आहे एवढेच. काल आता मला प्रत्येक मतदाराला स्वतःच्या पत्नीपासून सुरू करा की 2 नंबरला मशीनवर कुकर चिन्ह आहे, आपल्या उमेदवाराचं चिन्ह आहे. आम्हाला माधव तात्याने माहित नाही, आमच्या उमेदवाराचे. आणि 25 नंबर नाही का अशोकराव मान्य आहे. अहो याचा ठरविलं कुकर मागचं कुटुंब याला स्वतःला 3 पॅनल असते, ते वोटिंग करायचं असतंय. त्याला जनतेनं मना ठरवलंय. तरी आपण काळजी घ्या. आपल्या आईपासून, आपल्या मुलापासून, आपल्या पत्नीपासून हे कुकर चिन्ह शिकवा. कसं मतदान करायचं ते शिकवा. आणि एकही मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या. लांबत चाललेलं भाषण सर्व बांधवांचा क्षमा मागून थांबवतो.